सगळ्यांना नमस्कार. एक मिनिट हां. आज 30 जूनला माझा वाढदिवस असते, पण त्याचं औचित्य साधून त्या दिवशी भरपूर कामं असल्यामुळं आणि कार्यक्रम असल्यामुळं देवेंद्र भुऱ्या इताडकर, आमच्या विजय इताडकर, आमची शाखा प्रमुख काल्यरची, ज्यांचं नाव कार्यसम्राट म्हणून आहे कामात, त्यांचं सुपुत्र आहे ते. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी आमचे उपप्रमुख दीपक म्हात्रे, आमचे समाजसेवक, त्यांचं नाव नितीन शेठ भागवत, आणि या वृद्धाश्रमाचा ज्या सगळ्या परीने काम करतात. आणि खरोखर अशा पद्धतीने मी आज जे काम बघितलं, माझं पहिलंच वेळ इथे येण्याचं आहे. आणि ह्या लोकांच्या वृद्ध माणसाला सांभाळणं काय असतं ते मित्रांनो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते काम मला वाटतं देवांनाच जमेल ते काम स्मिताताईंनी केलं. खरोखर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आणि असं काम करण्याचा विचार ह्याच्यासाठी खूप मोठं धाडस लागतं, कारण त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या वाईट गोष्टी निर्माण होऊ शकतात. त्याच्यासाठी आपण काम करतो. आणि ती कुठल्याही कामाचं म्हणजे त्यांनी एक आशीर्वाद वृद्धांचा घ्यावा त्यासाठी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी. आणि मी आता ते सगळ्या लोकांबरोबर बोललो, चर्चा केली. मित्रांनो, त्यांचं दुःख आपण ऐकू शकत नाही, एवढं मोठं आहे. मी 10-15 लोकांशी बोललो. आज इथे 150 लोक आहेत. तर खरोखर म्हणजे मला असं वाटते, यामध्ये मी आपल्या तालुक्यातील असतील, भिवंडी तालुक्यात जी लोक मोठी असतील, खरोखर या आश्रमासाठी काहीतरी योगदान करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्या घरामध्ये आपण बऱ्याचशा कुटुंबामध्ये बघतो, आपल्या आईबाप किंवा आई असेल, वडील असतील, त्यांना जर कॅरलेस झटका मारले तो एक काही लोकांना बोज वाटतो एका घरात एक माणसाचा. आणि ह्या लोकांनी 150हून जास्त लोक इथे या परिस्थितीत ठेवले आहेत. आणि खरोखर म्हणजे त्यांची सेवा ही त्यांना, मला असं वाटत नाही की त्यांच्यानंतर कधी त्यांना स्वर्ग शोधायची गरज असेल. मी आताच सांगतो की त्यांनी जे काम केलं त्यांना स्वर्गाचे दरवाजे उघडे होतात, एवढं नक्की. आजच्या दिवशी मी स्मिताबाईला एवढंच सांगेन की तुमच्या आश्रमासाठी पूर्ण फुलाची पाकळी मी माझ्याकडनं 51,000 रुपये तुमच्याकडे सुपूर्द करतो. आणि ताई, यापुढेही कुठल्याही गोष्टीची तुम्हाला अडचण वाटली तर एक भाऊ म्हणून आणि एक लोकनेते शिंदेसाहेब, आमचे आधारस्तंभ, ज्याने आम्हाला ही कामं शिकवली, त्या शिंदेसाहेबांचे ते आमचे गुरुवर्य आहेत. आणि त्यांनी केलेलं काम आमच्यासाठी आम्ही पुढं प्रेरणा घेऊन जातो त्यांची. आणि त्यांच्याचकडनं आम्ही शिकलो आहे. तर नक्की तुम्ही, मी आजचा दिवस वाढदिवस आहे म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला येईन परत अशातला भाग नाही. मी या आश्रमाला मी तुम्हाला एवढा शब्द देतो की 1-2 महिन्यात याच्या पुढं मी इथं राहून मारत जाईल, एवढं आजच्या दिवशी सांगतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त खरोखर ह्या लोकांचा मला आशीर्वाद तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल देवेंद्र भुऱ्या याचं मी आभार मानतो. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो, नितीन शेठ, आम्ही अशी बरीचशी कामं, दीपक असेल आमचा, आम्ही कितीतरी लोकांसाठी हे करतो. पण माझं पहिलंच, मी एवढा उशीर कसं मला झाला ते समजत नाही. आणि मला आज बोलवल्याबद्दल इथं खरोखर तुमचं मी आभार मानेन की माझ्या आयुष्यात काहीतरी पुण्य वाढवण्याचं काम तुम्ही करणार. आणि याच्या पुढे इथं आल्यानंतर मला ते नक्की संपादन होईल अशा प्रकारचं हे करतो आणि तुमचा आभार मानतो. 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत.